हॅलो एव्हरीवन्स, अलकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर कशा आहात सगळे तुम्ही? उम्मीद करते की सगळं व्यवस्थितच असणार. तर आज आपण पुन्हा घेऊन आलो आहे की राईसची रेसिपी, जी मी आधी एकदा दाखवली होती तुम्हाला आणि आता परत एकदा दाखवते. की जो आपल्याला उरलेला राईस असतो की त्याचा नेहमी प्रश्न पडतो की आपण बनवायचं काय. रात्रीच राईस खाल्ला होता, परत राईस खायचा आहे का, तसे खूप सगळे प्रश्न पडलेले असतात. तर वेगळीच एक रेसिपी मी तुमच्यासाठी बनवते. तर तुम्ही बघा की काय बनतं आहे आपल्या राईसचं. ते इथे रात्रीचा राईस आहे जो मी थोडासा ठेवलेला, त्याच्यासाठी मी घेतला आहे 1 टमॅटो, 1 कांदा, थोडीशी कोथिंबीर, 4-5 हिरव्या मिरच्या, 4-5 लसूण पाकळ्या आणि 1 आल्याचा तुकडा आणि 2 कच्ची बटाटे आहेत. हे आपल्याला सगळं वाटून घ्यायचं आहे आणि राईस हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर मी यात बटाटे आणि सर्व मसाले घालून घेतलेले आहेत. जे मी कापलेले टमॅटो वगैरे, कांदा सगळं धुवून मी कापून घेतलं होतं. मी सगळं यात घालून घेतलं आहे आणि यातच आपण घालणार आहोत भात. जो आपला राईस आहे तो आपण टाकून घेऊया. तोही आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे, तो पण टाकून घेऊया. तर अशा प्रकारे टाकून घेतलं आहे सर्व आणि आता थोडं पाणी घालून आता आपण याला बारीक करून घेऊया. एक पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित. तर बघू शकता असे आपले छानपैकी पेस्ट बनवून तयार झालेले. राईस बिलकुल नाही त्याच्यात, ना राईस आहे ना बटाटा आहे. बघा एकदम बारीक असे झाले. तर बघू शकता किती छान आपलं असं पेस्ट बनवून तयार झालेली राईसची पेस्ट आहे पूर्ण. आणि ज्यात ते कांदा टमॅटो वगैरे टाकलेलं आहे, ते बाकी काही घातलेलं नाही दुसरं. आता यात आपण घालून घेऊया ओवा, थोडेसे जिरे, हळद, थोडेसे धना जिरा पेस्ट आणि यात घालूया लाल मिरची पावडर. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, म्हणजे कमी जास्त जसं तुम्हाला असं वाटते तसं. आणि यात घालूया थोडंसं गरम मसाला आणि वरतून घालणार आहोत आपण थोडेसे तीळ. सफेद तीळ आहे, आपण टाकून घेऊया. त्या प्रकारे आपण तीळ घालून घेतलं आणि थोडंसं पाणी घालून आपण याला एक डोसा बॅटरसारखं बनवून घेऊया. यात घालूया मीठ, घालून घेतले आणि यात थोडीशी आपण कसुरी मेथी घालूया. बघू शकता थोडीशी कसुरी मेथी टाकून. कसुरी मेथीने ना टेस्ट खूप चांगला येतो. मग ते कुठली भाजी असो, पराठा असो, एकदम छान लागतं खायला. तर बघू शकता आपलं बॅटर असं तयार झालेलं आहे. तर यात थोडासा क्रिस्पीपणा आणण्यासाठी आपण घालून घेऊया कॉर्नफ्लॉवर, 2 चम्मच बस. एवढंच आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आहे त्याच्यात, का तो कुरकुरीतपणा यासाठी. हे सगळं आपलं मिक्स करून झालेलं आहे. एक 5 ते 10 मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे, जेणेकरून थोडंसं फुलेल. एक 5 मिनटं आपण रेस्ट करू देऊया त्याला. तर आपले 5 मिनटं झालेले आहे. बघा छान आपलं बॅटर असं झालं आहे छानपैकी. आता आपण तवा टाकायला ठेवला आहे. तवा तापून झाला आहे. थोडंसं तेल घातलं आहे मी. तुम्हाला बटर हवं तर बटर घाला, घी हवं आहे तर घी घाला. डिपेंड तुमच्यावरती की तुम्हाला काय हवं त्याच्यावरती तसं तुम्ही घालून द्या. आणि अशा प्रकारे आपण थोडं पसरून देऊया. तर असं आपलं छान एक कमी गॅसवरती आपण त्याला शिजू देऊया. तर अशा प्रकारे आपला डोसा बनवून तयार आहे.